देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपलं सहर्ष स्वागत। असं म्हणतात स्वच्छता आणि शांतता जिथे एकत्र नांदते तिथे देवाचे घर वसते। याच पवित्र जागेला आपण देऊळ असं म्हणतो। या देवळात जर ध्यानाचा परमोच्च आनंद मिळवायचा असेल तर या देवळासोबत आजूबाजूचा परिसर सुद्धा शांत आणि स्वच्छ राखणं गरजेचं आहे। अशाच या पवित्र वास्तूत आपण कीर्तनाचा आस्वाद घेणार आहोत। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरी। हरि जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरी। हरि जय राम कृष्ण हरी। हरि जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण। 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया। तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान। तुळसीहारला कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान। मकर कुंडलित पती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित। मकर कुंडले तपतिश्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित। तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान। तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व
कासे पितांबर पाहिनाचे मुख आवडीने पाहिनाचे मुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे दयावंत जे अंतरे दयावंत जे अंतर धन्य ते संसारे दयावंत जे अंतरे दयावंत जे अंतरे दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी आहे घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी आलटी के वचन नाही देही उदासीन नाही देही उदासीन नाही देही उदासीन आलटी के वचन नाही देही उदासीन नाही देही उदासीन नाही देही उदासीन मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी आले घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी आले घर जावय कुंडी विठोबा रखुमाय गोपाल कुमार जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठाला विठला 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 विठला
ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, उमापती महादेव की, सियावर प्रभु रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की, बोलो रे भाई सब भक्त जन की, अपने अपने माता पिता की, छत्रपति शिवाजी महाराज की, भारत माता की, गंगा माता की, गो माता की मंगल मूर्ति। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। समचरणम सरोजम सांद्रणीला बुदाभम, जघन निहित पाणी मंडनम मंडनाणम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आता हृदय आपले चौफाळून या भले बरी बैसो पाऊले श्रीगुरूंची, किंवा आत्मरूप गणेशू केली आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्रीगुरूंचे। जयाचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे जे सारस्वतागवे जीवेसी, वक्तृत्व गोडपणे अमृताती पारुणेने रस होती ओळंगणे अक्षरासी। भावाचे अवतरणावतरती खुण दे हाता चढे संपूर्ण तत्वभेद, श्री गुरुचे पाय हृदय गिवसी तदा एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुणी आता। जो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे विठाला 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 विठाला। उपस्थित प्रेमळ संत सज्जनो, आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन प्रित्यर्थे कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवेअंतर्गत निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा या पृथ्वी तलावर आलेल्या समस्त जीवांपैकी मनुष्य जातीमध्ये आदर्शवत जीवन जे जगतात त्यांच्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायांचं आजचं प्रतिपादन आहे। आजच्या अभंगाचं प्रथम चरण जर पाहिलं तर धन्य ते संसारी, धन्यता ही संसारात कधीही दिली जात नाही, परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी मात्र या संसारिक जीवाला धन्यता दिली। अशा धन्य ते संसारी या संकल्पनेमध्ये कुणाचं जीवन कशा पद्धतीचं आहे या संपूर्ण अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। धन्य ते संसारी कोण? दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांबद्दलची दया निर्माण होते, भूतदया असेल, प्राणी मात्रांसंबंधाने दया असेल, असं ज्यांचं जीवन आहे धन्य ते संसारी। हे संसारात आले कुठून? तर येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, जे वैकुंठातून आले म्हणून तुकोबाराय त्यांना म्हणतात धन्य ते संसारी। पुढे तिसरं चरण आहे लटिके वचन नाही। तो नाही जरी तिकडे असला तरी तो शब्दप्रयोगाचा अन्वय लावताना आपण इकडे घ्या। लटिके वचन नाही, लटकं असं काही बोलत नाहीत। महाराज म्हणतात धन्य ते संसारी। देही उदासीन, जे देहावर उदास आहेत, या ईश्वर कार्यामध्ये या देश कार्यासाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलंय, जे उदास असलेले जे कोणी असतील धन्य ते संसारी। यांचं जीवनचरितार्थ चालतंच कसं, किंबहुना जगामध्ये ते वावरतात कसं? मधुरा वाणी ओठी, ज्यांच्या मुखातून मधुर वाणी बाहेर पडते धन्य ते संसारी। तुका म्हणे वाव पोटी, अनेकांना सामावून घेण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे तुकोबाराय म्हणतात धन्य ते संसारी। विठाला 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 विठाला। अभंगाचं धावतं चिंतन आपणा सर्वांच्या समोर प्रस्थापित केल्यानंतर विस्तृतरित्या अभंगाकडे वळण्यापूर्वी आज या ठिकाणी चिंतनीय जो अभंग आहे त्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांना या जनमानसामध्ये असलेल्या लोकोपचाराचा विचार केला तर प्रत्येक माणूस कुणाला तरी फॉलो करतो, कुणाचा तरी मागोसा घेतो, कुणाच्या तरी मागोसाने तो चालत असतो। त्याचं जीवन आपल्या परिवर्तित करण्याचं कारण जर काय असेल
तर तो कुणाला तरी आदर्शवत मानतो. प्रत्येकाच्या आदर्शवताची भूमिका वेगवेगळी आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा एक अभंग फार सुंदर आहे. प्रकाराचे 3, राजसी, तामसी आणि आपल्याला सत्वगुणी, या 3 प्रकारचं पाहायला मिळतंय. तुलसीदासांनी 9 प्रकारची माणसं सांगितली या समाजामध्ये. मा के काक बक उलोक दादूर ऐसे है सबलोक बहु विचार के शूक पीक मयूर राजहंस. मा के म्हणजे माशीच्या जातीची समाजात माणसं आहेत. माशी काय करते हो? माशी माणसाची अन्ना वाटे जर पोटात गेली तर ती स्वतः जिवंत राहत नाही, पण खाल्लेलं सुद्धा पचून देत नाही. ही माशीची जात. तसं काही समाजामध्ये अशी माणसं आहेत, स्वतः सत्कार्याला मदत करत नाहीत, पण दुसऱ्याला सुद्धा करून देत नाही. याला म्हणतात माशीच्या जातीची. मा के काक म्हणजे कावळ्याच्या जातीची. कावळा काय करतो? एखाद्या गुराच्या पाठीवर जर जखम झाली असेल तर कावळा त्याच्यावर बसतो आणि टोच मारून मारून 2 दिवसात जखम बरी करतो. असंच ना? शंका आली आपल्याला. ती जखम लहान नाही करत, तर ती जखम काय करतो? वाढवतो. कल्पना करा, समाजामध्ये अशी काही माणसं विकृती आहेत की ज्या विकृतीमुळे आज समाजामध्ये महाराज लोकांमध्ये असेल, भावामध्ये असेल, घरामध्ये जावाजावांमध्ये असेल, हे जे अंतर पडण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर ही कावळ्याच्या जातीची माणसं, जी टोचा मारून दोघांमधलं असलेलं अंतर वाढवतात. माके काक बक, बक म्हणजे बगळा. बगळा पाण्यामध्ये उभा राहतो, एक पाय वर करतो, ताडासन घालतो, आणि त्या बगळ्याकडे पाहता पाहता एक दिवस प्रभू रामचंद्रजी सुद्धा थोडेसे हतबल झाले. त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा पहा, गतजन्मामध्ये कोणीतरी योगभ्रष्ट पुरुष असला पाहिजे की ज्याची ध्यानधारणा अद्यापही शिल्लक राहिली, म्हणून या पशुयोनीत येऊन सुद्धा त्याची ध्यानधारणा चालू आहे. जवळच ते शरयू नदीमध्ये पाय टाकलेले प्रभू रामचंद्रजी बसले होते. ती मासे जवळ आले, देवाच्या पायाला टोच मारून सांगायला लागले, देवा हे ध्यानाला नाही बसले, यांनी आतापर्यंत माझ्या आजोबाला खाल्लं, माझ्या बापाला खाल्लं, आता तो मला खायला टपलेलं आहे. संधी साधू ज्याला म्हणतात तसा बगळ्याच्या जाती. मा के काक बक उलोक, उलोक म्हणजे घुबड. घुबड काय? त्याला रात्रीचं दिसतं आणि दिवसा दिसत नाही. आता या घुबडांचं काय चिंतन आहे ते ऐका. घुबड काय म्हणतात, या जगामध्ये सूर्य नावाची वस्तू नाही. आता घुबडांच्या जातीनं एक मीटिंग झाली होती. मीटिंगचा पहिला मुद्दा उपस्थित केला, या जगामध्ये सूर्य नावाची वस्तू आहे का? प्रश्न उत्पन्न झाला, उपस्थित झाला, पण कुणी काही बोलत नाही. 5-10 मिनिटाचं अंतर गेलं, एक वयोवृद्ध घुबड उठून उभं राहिलं. त्यांनी सांगितलंय, पा माझ्या जीवनभरामध्ये मी आजपर्यंत कधी सूर्य पाहिला नाही, तेव्हा मी सांगतो या जगात देव किंवा या जगात सूर्य नाही. त्या घुबडाने एक मान्यता दिली. आता कल्पना करा, असे किती घुबडाच्या जातीची माणसं एकत्र आली म्हणजे जगातला देव संपेलो. फक्त त्याला ज्ञात नाही, हे त्याचं अज्ञान आहे. मा के काक बक उलोक दादूर, दादूर म्हणजे बेडूक. ज्ञानोबा त्याच्यासाठी हरिपाठात वाक्य म्हणतात, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसन गोपाळ पावे हरी. अरे कसं शक्य आहे? जे अनंत वाचा बरळ आहे. बरळणं म्हणजे कळलं का? जी माणसं बरळतात याचा अर्थ जे बोलतात ते त्यांचं त्यांना कळत नाही आणि दुसऱ्यालाही कळत नाही, याला बरळणं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात, परमार्थाशिवाय देवाशिवाय जर काही बोलत असतील तर ते बरळणंच आहे. बहुविचारके शूक, शूक म्हणजे पोपट. पोपट काय करतो? शिकविले तैसे पडो जाणे पुसा. जेवढं शिकवलं तेवढंच बोलतो, त्याला म्हणतात पोपट. काही समाजामध्ये अशी माणसं आहेत. आज राजकीय क्षेत्रामध्ये कदाचित याचा वापर फार अंशी केला जातो. उदाहरण सांगायचं झालं तर एका पोपटाला पोपटवाला विकत घेताना एका विचारलं, किंमत काय? म्हणे 2000 रुपये. म्हणे पिंजरासहित त्याची किंमत 2000 रुपये. हो, एवढी कशी किंमत? त्याचं कारण आहे, तो कोणत्याही प्रश्नाचं अचूक उत्तर देणारा आहे. त्याला असं वाटलं, बरं आहे, चांगली गोष्ट आहे. घेतलं त्यांनी. त्याला विचारलं, 2000 किंमत आहे का रे तुझी? त्यांनी पोपटाने लगेच उत्तर दिलं, यात काय संशय? पुढे म्हटलं, मी तुला घरी नेलं तर माझ्या घरी तू राहशील का? पोपटाने लगेच उत्तर दिलं, यात काय संशय? त्यांनी पोपट आणला, आपल्या घराच्या दारासमोर लावला आणि ग्रामस्थांना सांगितलं, आजच्या दिवस एक प्रश्न विचारायला आपल्याला मुभा आहे. उद्यापासून एका प्रश्नाचे 200 रुपये घेण्यात येतील. तेव्हा सगळ्यांनी रांगा लावल्या. प्रत्येकाचा प्रश्न पुढे. नोकरी लागत नाही, नोकरी लागेल का? उत्तर पोपटाने काय दिलं? यात काय संशय? चल हो बाजूला. लग्न होत नाही, लग्न होईल का? त्यांनी उत्तर दिलं, यात काय संशय? आता याला काही अचूकच उत्तर म्हणावं लागेल की नाही? ते उत्तर संपलं. सगळेजण एक एक पुढे सरकत झाला. एक मनुष्य तिथं उभा होता. त्यांनी पटकन म्हटलं, मालक तुम्हाला पोपटवाल्यांनी फसवलं. तरी पोपटाने लगेच उत्तर दिलं, यात काय संशय?
तुमच्या या जगामध्ये या पोपटासारखा मूर्ख पोपट नाही, तरी त्यांनी उत्तर दिलं, यात काय संशय. म्हणजे त्याला शिकवलं, एवढंच बोललं जातं. शुक पीक, पीक म्हणजे कोकिळा. कौवा किसका धन हरे, कोयल किसको देत, मिठी बानी बोल के जगापना करलत. कावळा कुणाचा हिरावून नेत नाही, कोकिळा कुणाला देत नाही, परंतु मधुर वाणीने जग आपलंसं करणारी माणसं या समाजात आहेत. मयूर, आकाशात काळे ढग आले, तो मोर पिसारा फुलवतो, आपल्या आनंदामध्ये असतो. तशी काही समाजात माणसं आहेत. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, राजहंस. दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून 1 तास मिक्सरमध्ये जरी फिरवून दूध आणि पाणी आपण राजहंसाला दिलं, तरी राजहंस फक्त दूध घेतो आणि पाण्याचा त्याग करतो. मानवी जीवनामध्ये असंच आहे. सद्गुणांचा विचार करत असताना चांगलं तेवढं घ्यायचं आहे आणि असार असलंय त्याचा त्याग करायचा आहे. आणि हे तत्व ज्या जीवनामध्ये घडतात ते मानवी जीवन आज आपल्याला पाहायचं आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानोबारायांच्या लेखी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये काहींची संख्या आपल्या समोर मांडली आहे. पहिलं ज्ञानोबाराय म्हणतात, एक स्वार्थवृत्तीची माणसं जगात आहेत. नंबर 2 जे स्वार्थी आहेत आणि परार्थीही आहेत. नंबर 2 झाले. नंबर 3 ज्यांना स्वार्थही कळत नाही आणि परार्थही कळत नाही. आणि नंबर 4 केवळ परार्थी. पहिलं आहे, मानवी जीवन स्वार्थाने भरलेलं आहे. प्रत्येक माणूस स्वतःचा स्वार्थ पाहतो. ज्ञानोबारायांची ओवी फार सुंदर आहे. मने वाचा काये, पराया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. छोटंसं उदाहरण एका मिनिटाचं, अर्ध्या मिनिटाचं सांगतो. एक माणूस सभेला बसलाय, त्यांनी आपल्या विरंगुळा म्हणून बिडी काढली, सिगारेट काढलं, आपल्या जवळची माचीस घेतली आणि पेटवण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे ओली असलेली काडी ती तुटली, पण तुटलेल्या गंधकाला सुद्धा त्यांनी शोधून काढलं. एकच काडी शेवटची शिल्लक होती, त्यांनी पेटवण्याकरता प्रयत्न केला. योग असा, शेजारी बसलेला लांब दाढीचा माणूस तिथंच बसला होता. जेव्हा यांनी काडी ओढली, ती पेटायला आणि यांनी डोकून पाहायला एकच गाठ झाली. त्या बिचाऱ्याची दाढी पेटायला लागली. पेटलेल्या दाढीला त्यांनी हातवारे करून विझवण्याचा प्रयत्न केला. समोरचा माणूस म्हणतो, अहो दाढी नका विझवू, पहिली माझी बिडी पेटवू द्या, मग तुमची दाढी विझवा. म्हणजे तुमचं काही झालं तरी चालेल, पण माझं मात्र व्यवस्थित वागलं पाहिजे. नंबर 2 ज्याला स्वार्थही आहे आणि परार्थही आहे, त्यामध्ये कदाचित तुम्ही आम्ही सगळेजण बसतो, बरोबर की नाही. उदाहरणार्थ, एखादी महिला पटकन आपल्या शेजारणीला हाक मारते रात्रीच्या उशिरा, का हो ताई जेवलात का. ती म्हणाले, का हो, नाही नाही काही नाही, काजूंच्या बियांची चांगली भाजी झालेली आहे, तर जरा शिल्लक आहे, तुम्ही घेऊन जात असाल तर. म्हणे चालेल, अजून ते आले नाहीत, मी घेऊन जाते. आता मी तुम्हाला असं विचारतो, काजूंच्या बियांची भाजी कधी दिली हो. जेवण झाल्यानंतर. म्हणजे पहिला काय पाहिला, स्वार्थ, मागाऊन परार्थ. ज्ञानोबारांची उभी फार सुंदर आहे. का फेडीत पाप ताप, दोही तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा उगमल्यापासून समुद्राला जाण्यापर्यंत तिचा प्रवाह चालू आहे. दोन्ही तीराला ती सुजलाम सुफलाम करते. मात्र तिचा हेतू एकच आहे, या समुद्राला जाऊन मला मिळायचं आहे. तिचा स्वार्थ आणि बाकीच्यांचा परार्थ. विठाला 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 विठाला. नंबर 3 ज्याला परार्थही कळत नाही, ज्याला स्वार्थही कळत नाही, अशी चिंतनिका ज्ञानोबारायांनी सांगितलेली आहे. कसं आहे, आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंगा जैसा जळे दीपाचे नी. पतंग लक्षात आलं, तो काय करतो, त्या दिव्याभोवती गिरट्या घालतो आणि झडप मारून स्वतःही जळून खाक होतो आणि अंधार करतो. ज्याला स्वार्थही कळत नाही आणि परार्थही कळत नाही. मागे मला वाटतं आपल्या TV चॅनलला आपल्याला पाहायला मिळालं असेल बातम्यांमध्ये की ते बिबट्यांनी थैमान घातलं. त्या बिबट्याच्या त्या भीतीमध्ये संध्याकाळच्या 5:30 नंतर सगळी लोक आपापली दारं खिडक्या लावून बंद घरामध्ये राहायची. एक माणूस मात्र शांत असा विरागस होऊन त्या टेकडीवर जिथून बिबट्या येतो त्या मार्गावर जाऊन बसलेला होता. जे शोध पथक आलं होतं बिबट्याला पकडण्याकरता, ते त्याच मार्गावरनं चालले होते. निवांत बसलेल्या माणसाला पाहिलं आणि त्याला विचारलं, का रे बाबा, तुला इथं भीती वाटत नाही का. लोक आपापल्या घरात बसलीत आणि तू काय इथं बसलायस, बिबट्या आला तर. तो म्हणतो त्याच्यासाठीच बसलोय. तू म्हणे, अरे पण त्याने तुला खाल्लं तर. म्हणतो त्याच्यासाठीच बसलोय. मग बिबट्याने खाण्यात तुझा काय स्वार्थ आहे. त्याने सांगितलं, माझा स्वार्थ नाही झाला तरी चालेल, पण बिबट्याला जर का माणसाच्या रक्ताची चटक लागली तर तो हळूहळू या गावातील सगळ्या माणसाला काय करून टाकेल, खाऊन टाकेल. म्हणजे कळलं का तुम्हाला.
म्हणजे आपण मेल्याचं दुःख नाही, दुसऱ्याच्या जगण्याची चिंता नाही. महाराज म्हणतात त्याला स्वार्थही कळत नाही आणि परार्थही कळत नाही. नंबर 4चा महत्वाचा मुद्दा आहे जो अभंगाशी निगडीत आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या लेखी ज्या गोष्टीचं चिंतन करायचं आहे त्याला म्हणतात फक्त परार्थ. माणसाचं जीवन हे केवळ दुसऱ्यासाठी निर्माण झालेलं आहे. मी आता थोडंसं वेगळ्या पद्धती बोलतो. जगासाठी जगत नाही, आपल्या कुटुंबासाठी जगतो. हेच जगणं विशाल व्यापक परमार्थ स्वरूपानं अख्ख्या विश्वापर्यंत जगावं यासाठी जी किमया आहे ती फक्त आणि फक्त संत करू शकतात. आणि हे संत या जगामध्ये या आदर्शवत जीवन जगण्याकरताच इथं येतात. ते नेमके कुठून हे अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज सांगतात. काय हो, माणसं कर्तृत्वाने जर विचार करू गेलं अपेक्षा ठेवतात. संत मात्र कोणत्याही पद्धतीची अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र उपकार करण्याकरताच इथं येतात. बरं ते आले कुठून? तर वैकुंठातून आले. एकीकडे जर विचार केला तर या वैकुंठामध्ये राहणाऱ्या या संतांना खाली येण्याचं कारण काय? यांना काहीही कारण नव्हतं. पण ईश्वराच्या भगवंताच्या कार्याची अपूर्णता संतांना परिपूर्ण करायची होती. जरा नीट ऐकूया. देवाचं कार्य कुठेतरी अपूर्ण राहिलं, त्या ईश्वर कार्याला परिपूर्तता आणावी म्हणून संत खाली आले. म्हणून आपण आरतीत म्हणतो लोपले ज्ञान जगे हित नेणाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती. का? अरे तोच परमात्मा पण संत रूपाने नटला आणि या मृत्यूलोकात आला म्हणून तो आम्ही वैकुंठवासी. तो आला कुठून? या वैकुंठातून हे सगळी मंडळी आली. येऊन काय केलं हे फार महत्वाचं आहे. उपकार करायची भाषा ज्या वेळेला बोलली जाते तेव्हा संत हृदय काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्हाला या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संत हृदय काय हे आपल्याला कळेल.
देहा संबंधाने संतांनी हा विचार केला, देह कुणाचा आहे हो? देह हे आणि धन तेथे मनुष्याचे काय आहे? हे देह आपला नाहीये, हा पंचमहाभूतापासून तयार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या तत्वापासून बनलेला आहे. तो आपला नाहीच, पण तरी सुद्धा आम्ही याची ममता धरतो, याची आसक्ती धरतो. महाराज म्हणतात एखादं कार्य महत्त्वपूर्ण करायचं असेल तर त्या माणसाला देहावर उदासच व्हावं लागेल. देह तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मानवी जीवनात कोणतीही उत्क्रांती होत नाही. आणि यासाठी प्राणत्यागाची भूमिका अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. संतांनी जर जगले कशासाठी असेल तर जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, दुसऱ्यांसाठी जीवन जगणारे संत आहेत. या विश्वाचं दुःख ज्यांनी आत्मसात केलं, या जीवावर अर्थातच त्या व्यक्तींवर, त्या समाजावर अहळूवार फुंकर मारण्याचं कार्य, एक महान कार्य त्यांच्या मुखातून, त्यांच्या वाणीतून होत असतं. असं कार्य ज्यांच्याकडून घडतं त्यांचं अभंगाच्या शेवटच्या चरणात मधुरावाणी ओटी, 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 मधुरावाणी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारा, येथे संत साच्या निमवाळ, मितले आणि रसाळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. साधू संतांची वाणी ही अमृतवाणी आहे. याला कारण आहे, अरे कुपीचार अमृताची आहे, मुखामध्ये त्यांची अमृतवाणी आहे. याला कारण काय? भगवंताचं नामस्मरण सतत सतत त्यांच्या मुखात असल्यामुळे ही जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास. काय कल्पना करा, किती वाणी मवाळ असेल, किती साच असेल, किती जवळची असेल, किती आपल्या हिताची असेल. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. कल्पना करा, सहज बोलल्यानंतर सुद्धा माणसावर प्रभाव पडतो. आज संतांच्या वाणीचा प्रभाव आहे. विठाला अमृतवाणीचा विचार करत असताना मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. कल्पना करा, जगाला आपलंसं करायचं असेल ना तर त्याला एकच विधान आहे. आपण आपल्या अंतःकरणातून आपलं दयाद्र अंतःकरण निर्माण झालं पाहिजे आणि समाजाला आपलंसं करता आलं पाहिजे. तुका म्हणे वाव पोटी, अंतःकरणात साठवलं. महाराज तुम्हा आम्हाला आपलंसं केलं, जवळ केलं. या समस्त विश्वातल्या या समस्त चिंतनाचा विषय आपल्या समोर मांडत असताना, या संत पदाचा विचार आपण पूर्णत्वाला नेत असताना एकदा संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी पांडुरंगाचं चिंतन करा. उर्वरित वेळेमध्ये राहिलेलं चिंतन आपण करू. विठोबा रखुमाये, कायिक, वाचिक आणि मानसिक या तीन गोष्टीने आपलं जीवन ज्या वेळेला जगत असतो, त्यापैकी अंतःकरणामध्ये जोपर्यंत दयाद्र अंतःकरण निर्माण होत नाही तोपर्यंत कुणाच्या उद्धाराची भूमिका सुद्धा सिद्ध होत नाही. कुणाला देणं हे सुद्धा घडत नाही. आणि म्हणूनच ज्यांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव आहे त्यांच्या संबंधाने याच अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, धन्य ते संसारी, 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 धन्य ते
मनुष्य जीवनामध्ये दयाद्र अंतःकरण निश्चितपणे आहे, पण तो कालपरत्वे, देशपरत्वे, व्यक्तिपरत्वे कदाचित तो बदलत असेल. संत माईबापांना हेतुपुरस्सर जर पाहिलं तर अंतःकरणातली दया सर्वसामान्य असू द्या, असामान्य असू द्या, सगळ्यांबद्दलची दयाप्रीती किती भावनिक आहे याचं एकच उदाहरण पटकन देतो, म्हणजे या अभंगाला, चिंतनाला पूर्णत्वाला नेता येईल. एकच चिंतन. नदीपात्र, दुथडी भरून वाहत चाललेल्या नदीपात्रामध्ये एक साधू पुरुष स्नानाकरता उभा आहे. स्नान चालू असताना अकस्मितपणे वरून एक विंचू वाहत येताना दिसला. त्या विंचवाच्या गटांगळ्या खाणारा आणि त्याचा प्राण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या त्या विंचवाला पाहिलं. साधू पुरुषाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. त्यांनी आपल्याला तळ हातावर घेतलं. त्याला हायसं वाटलं, बरं वाटलं, मृत्यूपासून आपण वाचलो असा सुस्कारा सोडला. पण म्हणून आयडेंटिटी तर द्यावीला पाहिजे, माझं आय कार्ड तर दिलं पाहिजे. त्यांनी त्याचं आय कार्ड दिलं. काय केलं हो? नांगी मारली. नांगी मारल्यावर त्वचेला तो गुणधर्म आहे, हात सुटला, पाण्यात पडलं, पुन्हा गटांगळ्या खायला लागलं, पुन्हा उचललं, पुन्हा नांगी मारली, पुन्हा पडलं, पुन्हा उचललं, पुन्हा पडलं. करता करता शेजारी नदीपात्रात गळ लावून बसलेला माणूस या साधूकडे पाहतो आणि त्या साधूलाच म्हणतो, का हो तुम्ही माथे फिरू आहात का? तुम्हाला कळत नाही का? अरे तो तुम्हाला इतका त्रास देतोय, कशासाठी वाचवता? द्या सोडून. यांनी सांगितलंय, पा तो पशु असून, प्राणी असून त्याचा गुणधर्म सोडत नाही, तर मी मनुष्य असून माझं कर्तव्य मी का सोडू? अरे मला त्याला वाचवलंच पाहिजे. म्हणून दयाद्र, कितीही आपल्यावर आघात झाले तरी संत आपल्यावर उपकारच करतात. ही भाषा आपल्याला कळली असेल. ज्ञानोबरायांना किती त्रास दिला तरी सुद्धा समाजाकरता, आता विश्वात्मके देवे किंवा दुरितांचे, काय कल्पना करा, किती विश्वव्यापक कल्पना आणि विश्वव्यापक प्रतिज्ञा माझ्या ज्ञानोबरायांनी केली. हीच कल्पना विचार करा. दयाद्र अंतःकरण होतं म्हणून तुमच्या आमच्या हिताच्या कल्याणाकरता संत येतात आणि या जीवनामध्ये जे जीवन जगतात त्यांच्याबद्दल बोलत असताना, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय. बोली लिले पुरे वेडे वाकुळे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही विचारिना दे कारण्या, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत महाराज की जय.